ज्या ठिकाणी महाराजांचा राज्याभिषेक झाला तिथे आज एक दगडी मेघडंबरी बसवण्यात आली आहे. ह्या मेघडंबरीला लागूनच खालच्या बाजूला एक छोटीशी फट दिसते. त्या फटीतून आत डोकावल्यास एक काळवंडलेला दगड दिसेल. हा तोच दगड आहे ज्यावर एकेकाळी शिवछत्रपतींचे सिंहासन आणि मराठ्यांचे तख्त ताटमानेने उभे होते. त्या सिंहासनाचे पुढे काय झाले ह्याबद्दल आज आपल्याला काहीच माहिती नाही. हे एक गूढ बनून राहिले आहे. परंतु तत्कालीन संदर्भाचा अभ्यास केल्यास रायगडावर खरोखर एक 32 मनाचे सोनेरी सिंहासन होते, हे आज आपण ठामपणे सांगू शकतो. इतिहासात सिंहासनाचा सर्वप्रथम उल्लेख इंग्रजांच्या पत्रात आढळून येतो. मराठी प्रदेशात व्यापार वाढावा म्हणून इंग्रजांनी नारायण शेणवी नावाचा दुशाभी वकील नेमला होता. शिवाजी महाराज व इंग्रज यांच्यामधील बोलणी पूर्ण करण्यासाठी तो निर्जीपंतनास 24 मार्च 1674 मध्ये पाचाड येथे भेटला. 4 एप्रिल 1674 रोजी मुंबईच्या गव्हर्नरला लिहिलेल्या पत्रात तो सिंहासनाबद्दल अशी माहिती कळवतो. नव्या वर्षारंभी जूनमध्ये स्वतःला राज्याभिषेक करून घेण्याच्या इराद्याने सोने व हिरे यांचे एक भव्य सिंहासन शिवाजी बनवत आहे. ह्या समारंभाकरिता असंख्य ब्राह्मणांना बोलावून मोठा दानधर्म करणार आहे. परंतु हा राज्याभिषेक कोण करणार आहे ते माहीत नाही. 25 एप्रिल 1674 रोजी सुरत वाकारेतून कोलकात्यास पाठवलेले पत्रात इंग्रज लिहितात, शिवाजी एक मौल्यवान सिंहासन बनवित असून येत्या जूनमध्ये राज्याभिषेक करणार आहे. मराठी बकरेमध्ये देखील सिंहासनाबद्दल वर्णने वाचायला मिळतात. कृष्णाजी अनंत सभासद आपल्या बकरीमध्ये लिहितात, पुढे रक्तारूढ व्हावे, तख्त सुवर्णाचे 32 मनाचे सिद्ध करविले, नवरत्ने अमोलिक जितकी कोशांत होती त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्ने तख्तास जोडावे, जडित सिंहासन सिद्ध केले, रायरीचे नाव रायगड म्हणून ठेविले, रक्तास गड स्थळ तोच गड नेमिला, गडावरती तख्ते बसावे ऐसे केले. गागाभट्ट आणि अनंतदेव यातील सिंहासनाच्या रचनेबद्दल शास्त्रातील उल्लेख दाखवत अशा प्रमाणे सिंहासन बनवण्याच्या सूचना केल्या. सिंहासन हे राज्याभिषेक विधीतील महत्त्वाची बाब आहे. हे सशस्त्र बनवण्यात आलेले सिंहासन कसे होते याबद्दल मल्हार रामराव चिटणीस देखील आपल्या बकरीतून नमूद करतो. पण चिटणीस बकर शिवरायांच्या समकालीन नसल्यामुळे त्यावर किती विश्वास ठेवायचा हा वादाचा विषय राहील. पण मल्हार रामराव हा साताऱ्यात प्रतापसिंह छत्रपती महाराजांच्या दरबारात होता व छत्रपतींच्या दरबारात सिंहासन कसे बनते हे त्याने पाहिलेले होते आणि बाळाजी आवजींचा अंशज असल्याने काही कागदपत्रे बघूनच त्याने सिंहासनासंबंधी वर्णन केले आहे. यामध्ये चिटणीसाच्या उल्लेखाप्रमाणे हे सिंहासन वड आणि औदुंबरासारख्या पवित्र वृक्षाच्या लाकडाने सिद्ध केलेले होते आणि वरून सोने आणि रत्ने यांनी मढलेले होते. बकरवादात जरी असला तरी सिंहासनाचे वर्णन उल्लेखनीय आहे. निश्चलपुरी गोसावी यांनी केलेल्या तांत्रिक राज्याभिषेकाचे वर्णन गोविंद नारायण बर्वे लिखित शिवराज राज्याभिषेक कल्पतरू नावाच्या ग्रंथामध्ये मिळते. मूळ ग्रंथ हा इसवी सन 1699 मध्ये लिहिलेला असून तो संस्कृत भाषेत होता. ह्या ग्रंथामधील सिंहासनाचे वर्णन चिटणीस बकरशी मिळते जुळते आहे. ह्या संदर्भावरून रायगडावर 32 मनाचे हिरेजडित सोनेरी सिंहासन अस्तित्वात होते हे मात्र नक्की. परंतु त्या सिंहासनाचे पुढे काय झाले ह्याबद्दल कुठेही काहीच लिहून ठेवलेले नाही. इसवी सन 1689 साली रायगड मुघलांच्या ताब्यात गेला. जुल्फिकार खानने रायगड जिंकला. राजाराम महाराज रायगडावरून निसटण्यात यशस्वी झाले. परंतु येसुबाई साहेब आणि बाळ शिवाजीराजे यांना कैद झाली. ज्या अर्थी मेघडंबरीच्या खाली असलेला सिंहासनाचा दगड काळवंडलेला आहे त्या अर्थी सिंहासन फोडताना ते वितळवले असणार एवढे नक्की. परंतु त्याबाबत ही काही उल्लेख आढळून येत नाही. शिवरायांचे सिंहासन जुल्फिकार खानने फोडले किंवा लुटले असावे आणि त्याच्या तावडीतून सुटले असेल तर ते इंग्रजांनी 1818 मध्ये रायगड घेतला तेव्हा त्यांनी ते नेले असावे, अथवा राजाराम महाराजांच्या आज्ञेवरून सिंहासन कोण्या अज्ञात स्थळी लपवले असावे अशा शंका किंवा दावे एका बाजूने व्यक्त केले जातात. परंतु पेशव्यांकडे रायगडाची व्यवस्था 30/8/1772 पासून आली. त्यानंतर पेशव्यांच्या कागदपत्रात सिंहासनाचा उल्लेख वेळोवेळी झालेला आहे. पेशव्यांनी 16 मार्च 1773 मध्ये सिंहासनासाठी खरेदी केलेल्या कापडावर 1608 रुपये 8 आणे खर्च टाकले आहेत. 1779 साली सिंहासनासाठी पुन्हा कापड खरेदी केले ज्यासाठी 2738 रुपये 4 आणे खर्च झाल्याची नोंद आहे. त्यामुळे जुल्फिकार खानने सिंहासनाची विल्हेवाट लावली असती तर ते पेशवे काळात सिंहासनाचा खर्च ही राहिला नसता. परंतु पेशवेकालीन कागदपत्रावरून सिंहासन जुल्फिकार खान नंतरही गडावर असल्याचे दिसून येते.
आता राहतो प्रश्न इंग्रजांचा. इंग्रजांकडे गड आल्यावर त्यांना सिंहासन मिळाले असते तर त्या संबंधी कोठेतरी उल्लेख आढळून आला असता, कारण इंग्रजांच्या कागदपत्रात बारीक सारीक गोष्टींचा उल्लेख आढळून येतो. त्यामुळे त्यांनी सिंहासनाचा उल्लेख कोठेतरी हमखास केला असता. त्यामुळे येथे दोन शंका उपस्थित होतात. एक म्हणजे इंग्रजांना सिंहासन मिळाले नसावे किंवा 1797 ते 1818 ह्या 21 वर्षांच्या काळात सिंहासनाशी संबंधित कागदपत्र गहाळ झाले असावेत. पेशव्यांच्या काळात सिंहासनासाठी असलेली खर्चाची तरतूद आपण व्हिडिओमध्ये बघितलीच, पण 1818 साली कर्नल प्रॉथर आणि मेजर हॉल यांच्या संयुक्तिक हल्ल्याने रायगडाचा ताबा जेव्हा इंग्रजांकडे आला तेव्हाही त्यांना काही आढळून आले नाही. उपलब्ध कागदपत्रावरून गडाच्या खाली सिंहासन नेल्याचे उल्लेख मिळत नाहीत. त्याचबरोबर ते कोणी लुटल्याचे कागदपत्र सांगत नाहीत. त्यामुळे सिंहासन गडावरच कुठेतरी असण्याची शक्यता दृढ होती. आता ते गडावरील तलावात आहे की अन्यत्र कोठेही संशोधनाचा विषय असू शकतो. एका आख्यायिकेनुसार राजाराम महाराजांनी गड सोडताना सिंहासन गंगासागर तलावात लपवले. तलावात का तर सिंहासनाच्या जागेवरून लपवण्याजोगी जवळची जागा तळेच आहे व त्यासाठी तळे उपसता येणे अवघड आहे. 2011च्या बातमीमध्ये छापून आलेल्या लेखात एका भुयारी मार्गाचा उल्लेख केलेला आहे. पुरातत्व विभागाचे दिनकर भालचंद्र इनामदार यांनी सांगितले की तलावातील गाळ बाजूला टाकताना एक फरशी आढळली. ती बाजूला केल्यावर 1 बाय 20 मीटर खोलीचा गाळाने भरलेला खड्डा दिसला. गाळ काढल्यानंतर पश्चिमेकडील बाजूत सुमारे 7 बाय 60 मीटर लांबीचा भुयारी मार्ग जात असल्याचे आढळून आले. या मार्गाचे प्रवेशद्वार 1 मीटर उंच आणि 1 मीटर रुंद असून पुढे आतील बाजूस त्याची उंची वाढत गेली आहे. हा मार्ग संपूर्णपणे चिखल आणि गाळाने भरला असल्याने तो पुढे कुठेपर्यंत व कसा वळला आहे हे निश्चितपणे सांगता येणं कठीण आहे. गडावर पिढीजात काम करत असलेल्या शेडगे कुटुंबातील श्रीपती शेडगे पर्यंत एक आख्यायिका सांगितली जात होती. त्याचप्रमाणे 1818 मध्ये इंग्रजांच्या ताब्यात गड गेल्यावर गडावरील सर्वांनाच खाली नेण्याची व्यवस्था 9 सरदारांनी केली व शेवटी गडावर हे 9 सरदार राहिले. वाघजबडा ह्या उतरण्यास अतिशय अवघड असल्याने कड्यावरून त्या 9 पैकी 7 सरदार दोर लावून खाली उतरून त्यांनी अज्ञात ठिकाणी सिंहासन लपवले. सिंहासन लपवून ते 7 जण वर येत असताना गडावर असलेल्या 2 सरदारांनी दोर कापून वर येणाऱ्या 7 सरदारांना ठार मारले. त्या काळात वैयक्तिक स्वार्थासाठी चाललेली फंदफितुरी लक्षात घेता ह्या 7 सरदारांपैकी कोणालाही मोह होऊन तो सिंहासनाची जागा सांगेल म्हणून त्यांना उरलेल्या दोघांनाही ठार मारून टाकले, असेही आख्यायिका सांगितली जाते. शेवटी काय तर सिंहासनाबद्दलचे गूढ रहस्य केवळ कागदपत्रांच्या अनुपलब्धतेमुळे निर्माण झाले आहे. इसवी सन 1689 नंतर तब्बल 44 वर्षे रायगड परकीयांच्या ताब्यात होता. या काळात रायगडावरील महत्त्वपूर्ण दस्तऐवज नष्ट झाल्याची शक्यता आहे. त्याचबरोबर इसवी सन 1818 मध्ये रायगडावर मोठी आग लागल्याचे सांगितले जाते. त्यात देखील मराठ्यांच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण कागदपत्रे नष्ट किंवा हरवली असतील. पण उपरोक्त पुरावे आणि पेशवेकालीन नोंदणीनुसार आपण असा तर्क लावू शकतो की सिंहासन हे कुठेही नसून रायगडावरच आहे. पण काही वर्षापूर्वी रायगडावर मेटल डिटेक्टर घेऊन सिंहासनाचा शोध घेतला, पण सिंहासन मात्र सापडले नाही. त्यामुळे सिंहासन कुठे आहे हा प्रश्न अनुत्तरित राहतो. रायगडाचा घेरा खूप मोठा असल्याने अजूनही इथल्या काही गुहांचा शोध लागला नाही. कदाचित सिंहासन हे रायगडावरच कुठेतरी अज्ञात ठिकाणी असण्याची शक्यता आहे. पण सिंहासन फोडले, वितळवले, लुटले हाच इतिहास आतापर्यंत आपल्याला माहीत होता.